त्या मैत्रीवर माझा विश्वास नाही की आम्ही ना 6-6, 7-7 महिने बोलतच नाही. पण जेव्हा आम्ही भेटतो ना, तेव्हा आम्ही बेस्ट फ्रेंडसारखेच असतो. मग का नाही बोलत 6 महिने तुम्ही? लोकांना आता कळायला लागलं यार. म्हणजे आपण अशा काळात जगतोय, जिथे सिनेमाचा डायलॉग रायटर कोण आहे, सिनेमाचा रायटर कोण आहे, ते लोकं शोधून काढून त्यांचं काम आवडलं तर त्यांना अप्रिशिएट करतायत आणि शिव्या आणि नाही आवडलं तर शिव्या घालतायत. हे पूर्वी कधी असं व्हायचं यार? दिल दोस्ती दुनियादारी हे त्या सगळ्यातलं खूप मोठं एक काय म्हणू आपण, तो मोठा Milestone फॅक्टर आहे, आहे. कारण ती सिरियल यासाठीच वर्क झाली कारण लोकांना आम्ही रिलेट झालो. लोकांना वाटलं हे आपलेच मित्र आहेत, आपल्यातलेच एक कोणीतरी आहेत. तुम्हाला जर मी पूर्ण माणूस म्हणून जर कळलो, तर माझ्या भूमिकेत ज्या मी गोष्टी करतो त्या तुम्हाला सरप्राईज करू शकतील का? म्हणजे तुम्हाला जर खरंच कळलं मी कसा रडतो, तर तुम्हाला मी रोलमध्ये एखाद्या प्रसंगात समजा रडत असेल तर ते तेवढंच अपील करेल का? तुला काय टाईपची लोक नाही आवडत? मला खूप प्रश्न विचारणारी लोक आवडतात. हॅलो लो लो हॅलो हॅलो हे मी प्रत्येक एपिसोडला करणार आहे, मी ठरवलेलं आहे. सो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे द अमुक तमुक शोच्या ह्या खास एपिसोडमध्ये. आजचा एपिसोड माझ्यासाठी खूपच खास आहे आणि ॲक्च्युली ओंकारसाठी पण. हो ऍक्च्युली. आमचा मित्र, आमचा प्लीज मित्र तत्वज्ञ वाटाड्यावर नको जाऊ. म्हणून मी काय बोलावं, कुठले हे वापरावेत मी घाबरतोय ते वापरायला. नाही, एनिवे ओळख करून द्यायची गरज नाही, बट स्टील आज आपल्यासोबत आहे अमेय वाघ. अमेयसोबत आम्ही बरीच वेगवेगळ्या स्टेजेसला काम केलं आहेत. अमेयच्या पहिल्या डिरेक्शन म्हणजे नाटकाचं त्यांनी पहिलं जे नाटक बसवलं त्या नाटकात मी एक असं छटाकभर काम करायचो. पण केवढा इम्पॅक्ट होता. आणि ओंकार जेव्हा इंटर्न होता, मी बारीपात ज्यावेळेस इंटर्न होतो, ज्यावेळेस मी स्क्रिप्ट पास करायचो स्टेजवर यांना, त्यावेळेस पहिल्या शूटवर मी अमेय निपुणच्या गेलेलो कास्टिंग काउचच्या, आणि मग आता आपण पॉडकास्टला भेटतो. पण मग ह्यानी हे नाही सांगितले हा पण कास्टिंग हाऊस मध्ये चटाकभर रोल करायचा. ते नाही सांगितलं त्यांनी. तो नताशा होता ना. हा, तो नताशा होता. आणि अजून एक आत्ता जस्ट अमेयना आठवण करून दिली, म्हणजे वेगळी ओळख म्हणजे आम्ही तिघही पुणे युनिव्हर्सिटीच्या डिपार्टमेंट ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशनचे स्टुडंट. आमच्याला ते डीसीएस होतं, माझ्या वेळेस DMCS झालं, तर ते आम्ही सेम कॉलेजमधले आहोत. तू माझ्यामुळे नाही गेलास कोर्सला, पण हा माझ्यामुळे गेलाय असं मी सगळ्यांना सांगतो. कारण मी BMCC मध्ये होतो आणि BMCC मधली पोरं एकतर CA होतात किंवा ॲक्टिंगमध्ये करिअर करायचा प्रयत्न करून तिथे फेल होतात. तर त्यामुळे तर मी तो दुसरा मार्ग निवडला होता. पण घरच्यांना सांगायला पाहिजे की शिक्षण वगैरे मी करतो, काहीतरी मास्टर्स डिग्री होल्डर वगैरे, म्हणून मी हा पायंडा पाडला BMCC मधनं की जाऊन मासकॉम करायचं 2 वर्ष आणि मग पुढे या फील्डमध्ये करिअर करायचं. तर माझ्यानंतर ही सगळी मंडळी हा गेला म्हणून सौमित्र गेला, सौमित्र गेला म्हणून मी गेलो, आणि आता एक लढ लागली ती. खूप लोक सुरू झालं. लोकांना कळलं की इथे आपण मासकॉम केल्यानंतर ऍक्टिंग मध्ये करिअर करतो. जोक्स साईड, पण जे काही पित्ती हॉलमध्ये नाटकाच्या प्रोसेसमध्ये इम्प्रोव्हायझेशन जे केलेत, आय गेस आत्ता जे करतो ते इम्प्रोव्हायझेशन्समधनंच इव्हॉल्व्ह झालेलं हे डिस्कशन आहे. सो तो रेफरन्स डेफिनेटली आहे. पण मग आज मी घेऊ का तुमचा इंटरव्ह्यू? कारण मलाही तुमच्याबद्दल बरीच माहिती आहे, मलाही तुमच्याबद्दल बरीच उत्सुकता आहे. म्हणजे आज आमचं हे होणार आहे, वस्त्रहरण होणार नाही आहे. नाही, मलाही आवडू शकेल. कारण मला असं, मी हे सगळं बघताना मला असं वाटतं की अरे ॲक्टिंगमध्ये असं काही प्रॉपर झालं नाही, तर हे असं मला जमू शकेल. म्हणजे तुम्ही मला द्याल ना एखादा शो तुमच्या चॅनलकडनं करायला, असा आपण शो करू शकतो की मी इथे बसून फेल्ड ॲक्टर्सचे इंटरव्ह्यू घेतो. किती मजा येईल बघ, हक्काने बोलता येईल. म्हणजे तुम्ही तुमच्या शोवर एक्सपर्ट्स बोलवता ना, तर आता असं आहे की इंटरव्ह्यू घेणारा पण एक्सपर्ट आहे आणि देणारा पण आहे. तर मग किती मजा येईल. म्हणजे तलवार युद्ध डायरेक्ट. हा, असं ते फेलियरच्या विषयावर आपण हक्काने बोलू शकतो. आपण अगदीच म्हणजे आता हात घातलाच आहे, तर मला खूप कळीचा मुद्दा काढायचा. सुरुवातच फेलियर पासून करायचे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, बोल. नाही, फेल्युअरच्या आधी फेल्युअरचा स्ट्रगल आपण हा पार्ट तिथून घ्यायचा आहे मला. कारण का मी बऱ्याचदा ना, आम्ही ज्या वेळेला आम्ही मित्र भेटतो आणि गप्पा मारतो, आमच्या कळीचा एक ठरलेला मुद्दा आहे तो, म्हणजे तो काढला की आम्हाला असा चिमटा काढायचा सवय आहे आम्हाला सगळ्यांना. तो म्हणजे
अमेय बालनाट्यात म्युझिक डिरेक्टरचा असिस्टंट होता आणि तो कॅसेट म्युझिक ऑपरेटरचा असिस्टंट. ओ म्युझिक डिरेक्टर वगैरे तसे नसतं, इकडनं तिकडनं पीस आणलेले असतात. म्युझिक ऑपरेटरचा असिस्टंट. आणि तो कॅसेट घालून ते कॅसेट प्लेअर असेल त्याच्यावरती नाटकाचं म्युझिक व्हायचं. म्हणजे काय तू फक्त प्ले आणि स्टॉप करायचा का? नाही नाही नाही, ते पण नाही. तो ते तेव्हा ते कॅसेट लावायला लागायच्या ना सगळ्या, तर एक झाली की दुसरी त्याच्या हातात मी द्यायची. ते काम आहे माझं. आणि त्या जे काही ते त्यांना पाणी द्यायचं वगैरे असं हे ते जे काही नाटकाचे दौरे होते त्याच्यात तो ट्रॅक्स मधनं फिरायचं. ते मॅक्सवाली ट्रॅक्स असतं ना मागे वडापवाली, त्यातून ते आता डायरेक्ट स्वतः मर्सिडीज मधनं ही जी काही बघा म्हणजे तुम्ही. सी ॲक्च्युली जोक्स अपार्ट, आपण असं काही कोणाला काही माहिती नसतं की आपण आयुष्यात काय करत असतो आणि आपण कुठे पोचणार आहोत. एस्पेशली या क्षेत्रात जे लोक असं म्हणतात ना की मला हे व्हायचं आहे, मला ते व्हायचं आहे. ती जी शाहरुख खानची स्टोरी आहे की तो मरीन ड्राईव्हला उभा होता आणि तो म्हणला की वन डे आय रूल दिस सिटी वगैरे, तर ते बहुतेक फक्त एकाच माणसाच्या बाबतीत झालं आहे. असं परत कधी कोणाच्या बाबतीत होत नाही. कारण इव्हेंच्युअली जसं रोज तुम्ही काम करत राहता तसं तुम्हाला असं रिअलाईज होतं की हे काही असं क्षेत्रच नाही की जिथे तुम्हाला तुमचे टार्गेट्स, एम्स, अचीवमेंट्स असे काही ठरवता येतील. कारण इव्हेंच्युअली समोरनं जे काम येणार आहे ते तुम्ही करणार आहात आणि तुम्ही तुमचं काम जनरेट करू शकता, पण तेही फार लिमिटेड प्रमाणात. बरोबर. सो ही तसं नाही आहे की मला या वयात हे पॅकेज असावं, या वयात माझ्याकडे फ्लॅट असावा, या वयात माझ्याकडे गाडी असावी, असं ते क्षेत्रच नाही आहे. सो आपण असं म्हणताना म्हणतो की तेव्हा असे असे दौरे करायचो, हे करायचो, ते करायचो, पण आय थिंक देन तसा विचार केला तर एव्हरीवन हॅज देअर ओन सक्सेस स्टोरी. आणि इवन इफ यू आर नॉट डुईंग वेल तरीही कुठल्या तरी पॉईंटपासून कुठपर्यंत तरी तुम्ही पोचलात, ही सक्सेस स्टोरी आहेच. आणि तीच या क्षेत्राची गंमत आहे असं मला वाटतं. म्हणजे एक पॉईंट असा आयुष्यात असतो जिथे तुम्हाला कोणीतरी सिनेमात काम देते, हीचीच गंमत असते. करेक्ट. अरे मला फिल्ममध्ये काम मिळालं तर मी चाललोय काम करायला. पण आज तुम्ही कामांना नाही म्हणता, बरोबर. तर फॉर मी दॅट इज मोर ऑफ अ सक्सेस स्टोरी ऑर मोर ऑफ एन अचीवमेंट रादर दॅन की आता गाडी घेतली आणि पैसे आले. आय डोंट थिंक, म्हणजे ते काय सगळ्यांकडेच येतात ओघाने. ज्यांच्याकडे यायला नाही पाहिजेत त्यांच्याकडे येतात, असं काही नसतं. म्हणजे पैसे काय ते येतातच, असं काही त्याचं काही हे मला मला ऍक्च्युली हेच विचारून हे घेऊन पुढचा प्रश्न तुला विचारायचा होता की हाऊ डू यू चूज वर्क. कारण ना म्हणजे आय हॅव सीन यू डुईंग मल्टिपल थिंग्स. म्हणजे तू थिएटर केलंय, तू बालनाट्य केलंयस, तू म्युझिक केलं, त्या ह्याचं काय तू कास्टिंग काउच केलंस, तू हिंदी फिल्म केली, तू मराठी फिल्म केली, सिरियल केली, तू सगळं केलंस. यू हॅव बीन एक्सपेरिमेंटिंग विथ युअर काय म्हणूयात जे समोर येतं ना तू ते करत राहिलास आणि मग जे सापडतंय त्याच्या पुढे जा, सापडते ते पुढे जा. मला असं वाटतं लोक ऑलरेडी ठरवतात, खूप लोक, की हे करायचंय मला, हे बनायचंय आणि मग ह्या दिशेने जायचं आणि ते नाही मिळालं तर नाही करायचं. पण तू कायम चॉईसेस घेतलेत. म्हणजे तू काही फार तुला न पटणारी त्यावेळेस कदाचित कामही केली असतील, पण मग मे बी म्हणूनच तुला आता हवं ते काम करायलाही मिळत असेल. तर हाऊ डू यू चूज वर्क? माझं खरंच साधं गणित आहे. मला असं वाटतं की ॲक्च्युली तुम्ही कामाला चूज करत नाही, चांगलं काम तुम्हाला चूज करतं. वाईट कामाला तुम्ही नाही म्हणता. वाईट इन द सेन्स, वाईट म्हणजे कसं की असं जिथे वाटतं की तिथे मी रमणार नाही आहे. कारण एका पॉईंटला मला असं वाटतं की एवढं काम केल्यानंतर म्हणजे मी असं म्हणत नाही मी खूप काम केलं, मी असं म्हणेन की सगळ्या प्रकारच्या ह्याच्यात अनुभव माझा थोडा थोडा घेऊन झाला आहे. सगळं थोडं थोडं सगळीकडे चाकून झालं की काय आहे. तर मला असं वाटतं या सगळ्या ह्याच्यात की मला अशा सेटवर जायचं नाही आहे जिथे गेल्यानंतर मला दुसऱ्या किंवा तिसऱ्या तासाला वाटेल की मी कुठे आलोय, मी कोणाबरोबर काम करतोय, ह्या माणसांचं काय, ह्या दिग्दर्शकाचं काय ऐकतोय मी, किंवा हे काय स्क्रिप्ट आहे, हे कॅरेक्टर अजून मला 35 दिवस करायचंय, हे मला करायचं नाही आहे. कारण म्हणजे आज असं होतं, त्यास काय करतो तू? म्हणजे ऑप्शन असतो का? नाही होत सध्या माझ्याबरोबर. म्हणजे आय थिंक तेवढं मी तेवढा जास्त स्वतःच्या करिअरबद्दल, स्वतःच्या मानसिक स्वास्थ्याबद्दल केअरफुल आहे. कारण हां, ते असं नाही मी म्हणते की काही सेटवर प्रॉब्लेम्सच येत नाहीत, भांडणं होतच नाहीत, वाद होते, तर ते कामाचा भाग आहे. पण तुम्ही पूर्णपणे त्या समोरच्या माणसावर, मला असं वाटतं की 3 गोष्टींवर विश्वास टाकायला मला आवडतो कुठलंही काम निवडताना.
एक तर सगळ्यात आधी त्या स्क्रिप्टवर पूर्णपणे विश्वास की हे असं असं आहे आणि हे मला पुढचे काही काळ हे जगायचं आहे, मला माझा वेळ यात इन्व्हेस्ट करायचा आहे, तर तेवढं ते वर्थ आहे का माझ्यासाठी म्हणून तो विश्वास पहिले ते टाकता येणं योग्य आहे का नाही ते मी बघतो. तो जो दिग्दर्शक आहे, कारण त्याचं आपल्याला पूर्णपणे अख्खा वेळ ऐकायचं आहे आता. तो जे म्हणेल ती पूर्व दिशा आहे हे आपल्याला ठरवायचं आहे. आणि तिसरं म्हणजे त्या प्रोजेक्टचा निर्माता कोण आहे, कारण ह्या दोन्हीवर विश्वास टाकला तरी तो विश्वासघात करू शकतो इव्हेंच्युअली इफ इज नॉट Very practical. इफ इज नॉट इक्विप्ड इनफ टू डू इट. तर ह्या 3 गोष्टी मला असं वाटतं की ह्या तिन्हीचं जर तुम्हाला 3 टिकमार्क झाले ना, तर मग गोष्टी सोप्या होतात असं मला वाटतं. अर्थातच तुमच्या कामातनं तुम्हाला मिळणारा आर्थिक मोबदला आणि या सगळ्या गोष्टी आहेत, पण बेसिक पहिले 3 टिकमार्क हे आहेत असं मला वाटतं. पण खरंच म्हणजे ॲज अन ॲक्टर्स म्हणून करू शकतात का रे डिरेक्टर्सना सरेंडर, की आता एखादी गोष्ट एखाद्या डिरेक्टरला ज्या पद्धतीनं हवी आहे कदाचित, तर ती नाही कदाचित तुला पटत आहे, किंवा तुझ्या डोक्यात त्या कॅरेक्टरविषयीचं एक काहीतरी वेगळा आर्क आहे किंवा वेगळं काहीतरी एक्सप्रेस करते ते कॅरेक्टर तुझ्यासाठी, पण डिरेक्टरला ते नको आहे तसं. तर हाऊ डू यू फाईट दॅट? म्हणजे मला माहीत नाही, खूप ॲक्टर्स खरं तर डिरेक्टरसोबत त्या नेगोसिएशन्स करतात की नाही, की एका कॉमन ग्राउंडवर येण्याचं, पण कसं असतं म्हणजे ते प्रोसेस? नाही, तो क्रिएटिव्ह म्हणजे ते वाद होणं हा त्या क्रिएटिव्ह प्रोसेसचाच भाग आहे. म्हणजे तू जर डिरेक्टर आहेस, तू मला काहीतरी सांगतोस आणि माझ्या डोक्यात पण काहीतरी आपण ठरवलेलं असतं. पण इव्हेंच्युअली मी असं ठरवतो, म्हणजे मी असं करतो की इव्हेंच्युअली तुला हवं तेच मी करीन. तो वाद मी घालीन माझ्या मनाचं समाधान होईपर्यंत, बट इव्हेंच्युअली मी तुला हवं तेच करणार. म्हणजे मी हे नाही, अभिनयाच्या नावाखाली घोष डिरेक्शन करायला जात नाही. मुळात मला अशा लोकांबरोबर कामच करायचं नाही जिथे मला घोष डिरेक्शन करावं लागेल. तूच घोष ठेव आणि तूच डिरेक्शन कर असं माझं म्हणणं आहे. सो कारण ॲज आय सेड, जर मी तुझ्यावर एवढा विश्वास टाकतोय तर मी कशाला स्वतःचं काहीतरी तिथे घेऊन येऊ ना, स्वतःचं काही म्हणणं घेऊन येऊ. आणि ती विश्वास टाकण्याचीच गंमत आहे. आय थिंक ॲक्टर हा मीडियम असतो, तर ते मीडियम असण्याची गंमत आपण ओळखली पाहिजे असं मला वाटतं. तो लेखकाने काहीतरी लिहिलेलं आहे, दिग्दर्शकाचं त्याच्यावर कुठल्या पद्धतीने ते मांडायचं आहे याबद्दल तो ठाम आहे. आणि आय एम द मीडियम, तर ते मीडियम असायचीच मला गंमत होती, म्हणून मी ॲक्टर होणं चूज केलं. नाही तर मी का लेखक आणि दिग्दर्शक झालो नाही, मला जर ते क्रिएटच करायचं असतं तर. सो हा त्या सगळ्यातला मुद्दा आहे. आणि जसं तू म्हणालास की वेगवेगळी तू माध्यमं करून बघितलीस, तर त्याची पण मला तीच गंमत आली की वेगवेगळ्या माध्यमांमध्ये आपण कसे मीडियम होऊ शकतो, हाही त्यातला अभ्यासाचा विषय असं मला वाटतं. कारण नाटकात तुम्ही सगळ्यात स्ट्रॉंग मीडियम असता. एखादा उत्तम लिहिलेला नाटकाचं स्क्रिप्ट असेल, ग्रेट बसवलं असेल, पण त्या दिवशी कलाकारांच्या अंगात कॅपॅसिटी आहे की प्रेक्षकांनी म्हणावं किती घाणेरडं दिग्दर्शन आहे, किती घाणेरडं लिखाण आहे, किती घाण केलं यांनी, ही त्या कलाकारामध्ये कॅपॅसिटी असते घाण करून दाखवायची तिकडे. आणि ॲट द सेम टाईम मी हेही अनुभवलं आहे की काही काही नाटकांचं स्क्रिप्ट फारच बेसिक होतं, ती बसवली पण फारशी बरी नव्हती, पण काही काही प्रयोग असे रंगायचे की असं वाटायचं की ओ वाव, असं काय केलं. तर ती त्या मीडियमची गंमत आहे. कॅमेरा माध्यमासमोर तुम्ही सिनेमात असताना तुमचा असा मुद्दा आहे की तुम्हाला ॲक्च्युली तुम्ही फक्त मीडिएटर आहात, म्हणजे तिथे तुम्ही फक्त मीडियम आहात. तुम्हाला फक्त जे सांगितलंय ते जर तुम्ही केलं ना, तरी तुमच्या हातनं बऱ्याचशा गोष्टी सॉर्ट होऊ शकतील असं मला वाटतं. नाटकात जसं तुम्हाला तुमचं काहीतरी करायला लागतं, तसं सिनेमात फार करायची गरज आहे असं मला, किंवा कॅमेरा मीडियम समोर फार करायची गरज खूप आहे इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन मला वाटतं. पण मला एक सांग, जेव्हा कोणीही डिजिटल मीडियमवरती एक्सपेरिमेंट करत नव्हतं तेव्हा यू चोज की ओके मी आय एम रेडी टू एक्सपेरिमेंट, म्हणजे आय एम रेडी टू प्ले डम, आय एम रेडी टू प्ले, म्हणजे तू कास्टिंग काउचमध्ये तो एक ओके मी कॅज्युअल डम व्यक्ती प्ले करणार आहे, किंवा आसूरमध्ये मी विलनचं, म्हणजे जेव्हा तू मराठीमध्ये आत्ता एक लीड ॲक्टर आहेस, एक स्टार आहेस, मेनस्ट्रीममध्ये हिंदीत आता जातोस, त्याच वेळेला तू यू चोज टू गो अँड डू अ निगेटिव्ह रोल इन हिंदी OTT प्लॅटफॉर्म्स. हे कसं, म्हणजे काय मोमेंटला तू डिसाईड, म्हणजे आय एम शुअर की हे डिसाईड नाही केलं, कसं घडत गेलं का डिसाईड केलं, म्हणजे इट वॉज अ व्हेरी इन्फॉर्म्ड कॉल? ॲक्च्युली मी असं म्हणेन की त्यात काही कॅल्क्युलेशन्स काहीच नाही आहेत.
ॲक्च्युली हा मी माझ्या समाधानासाठी हे करतो आहे. कारण मी जर स्वतःवर हे प्रयोग नाही करून बघितले तर मलाच आरशात बघितल्यावर बेचैन वाटतं. मला स्वतःबद्दल फारसं बरं वाटत नाही. कारण मला ॲक्च्युली असं वाटतं की नट म्हणून वेगवेगळ्या माध्यमांमध्ये स्वतःवर प्रयोग करून बघितले पाहिजेत आणि वेगवेगळ्या माध्यमांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी करून बघितल्या पाहिजेत असं मला वाटतं. सो म्हणून मी हे सगळं करतोय. आणि दुसरी गोष्ट अशी, एका अर्थी ते तुमचं कॉन्फिडन्स सुद्धा वाढवणार आहे जेव्हा समोरचा कोणीतरी तुम्हाला त्या प्रकारे तुमच्याकडे बघतोय. म्हणजे मी मराठी सिनेमांमध्ये आजपर्यंत जी कामं केलेली आहेत त्याच्या व्यतिरिक्त एक अत्यंत चांगला रायटर, डिरेक्टर, प्रोड्युसर, एका चांगल्या प्लॅटफॉर्मचा एका खूप इंटरेस्टिंग शोमध्ये असं म्हणतं की मला असं वाटतंय ना तू इथे एक असा विलन करू शकशील ना की जो म्हणजे ज्याच्या स्वतःच्या मनानुसार त्याच्या डोक्यानुसार तो पॉझिटिव्हच आहे. त्याला माहितीच नाही की हे निगेटिव्ह आहे. तो काही बोलणार पण नाही आहे. तो गोष्टी तुम्ही जर बघितलं असेल असूर तर तो रसूल असा कायम गोष्टींच्या बॅकग्राऊंडवर असतो. असा ही इज ऑलवेज देअर. फोरग्राऊंडवर नाहीच आहे तो. तो मागे त्याचं काहीतरी चालू आहे, बोलतही नाही आहे, काही नाही. तर मला हीच गंमत वाटली की शब्द पण फार नाही आहेत, प्रेझेन्स आहे, बॅकग्राऊंडला राहून काहीतरी करायचं आणि त्यात कोणाला तरी असं वाटतंय, कोणीतरी माझ्याकडे असं बघतंय की हे काम मी करू शकीन. दॅट ऑल्सो वॉज एक्साइटिंग असं मला वाटलं. कारण इव्हेंच्युअली आपण किती स्वतःला वेगवेगळ्या रोल्समध्ये बघणार यार. मी क्रिएटर नाही आहे. कोणीतरी मला त्या वेगवेगळ्या रूपात बघावं लागतं जेव्हा मी ते जाऊन करायची संधी मला मिळते. आणि जर त्या मला समजा 50%च कॉन्फिडन्स आहे पण उरलेला 50% त्याचा आहे ना कॉन्फिडन्स जो मला वापरता येणार आहे, ज्याला असं वाटतंय की माझ्यात काहीतरी दिसतंय आणि हे आपल्याला एक्सप्लोअर करता येईल, हे आपल्याला अनुभवून बघता येईल, तर ती मला त्यातली गंमत वाटते कुठल्याही माध्यमात. मग ते कास्टिंग काउच सुद्धा असेल की ॲक्च्युली मित्र म्हणून सुरू केलेलं होतं आम्ही. पण मला असं वाटलं हे मस्त यार, हे ॲक्च्युली आपण असे प्रश्न विचारू शकतो त्या सेलिब्रिटीला. म्हणजे त्यांना सेलिब्रिटीजना तर प्रश्न माहितीच असायचे आम्ही त्यांना काय विचारणार आहोत, ते काय उत्तरं देणार आहेत आम्हाला माहिती नव्हतं. तर आपण हे करू शकतो आणि ॲक्च्युली अशा गोष्टी बद्दल त्यांना बोलायची संधी देऊ शकतो जे लोकांना त्यांच्याबद्दल खटकतात किंवा कॉन्ट्रोवर्शियल वाटतात. करेक्ट. आणि फॉर मी इट इज अ कॉम्प्लिमेंट जेव्हा लोकांना असं वाटतं की हे खरंच चाललंय. राईट. एक्झॅक्ट. जेव्हा लोक म्हणायचे की अरे ते ते काय तुमच्या शोवर ते खरंच चिडले का, ते खरंच निघून गेले का, किंवा तुम्ही काय असे त्यांच्याकडे वशिला मागता. बरं त्यात बरेचसे आलेल्या लोकांबरोबर काम करायला आम्हीच नाही म्हणलोय. म्हणजे सेलिब्रिटीजला बोलवतोय मान्य आहे पण आम्ही पण स्ट्रगलरची ऍक्टिंग करतो हे लक्षात घ्या. आणि ती जर म्हणजे खरंच आम्ही त्यांच्याकडे काम नाही मागत आहोत. उद्या त्यांनी फोन केला तर मी करीनच त्यांच्याबरोबर काम असं नाही. पण मला वाटतं कास्टिंग काउच नंतर ते तुमच्या दोघांचं खूपच झालं असेल ना की लोकांना एकतर म्हणजे तू स्ट्रगलर ऍक्टर आणि निपुण डिरेक्टर हे असंच बघत असतील ना. मग ते ब्रेक करायला काय करायला लागलं का रे तुम्हाला, म्हणजे कॉन्शियसली वगैरे? नाही, आय थिंक ते काय तुमचं कामच इव्हेंच्युअली ते सगळं ब्रेक करतं. आणि ॲक्च्युली मला ते ब्रेक करावं असं वाटत पण नाही. मला असं वाटतं की भारी ना ॲज यू सेट तेव्हा कोण डिजिटल मीडियमवरती यूट्यूबवरती असं एक्सपेरिमेंट असं अशा लेवलचा वर्क झालेला आय गेस खूप कमी असतील त्या काळात. बरोबर आहे. तर नाही, खूप ते झालं आणि ते experiment करायला मजा खूप आली यार. सो कारण त्यात काही फार तयारी काही नाही. तुम्ही जसं आज आपण येऊन बसलोय आणि आपण हे करतोय बरोबर. तेवढं ऑर्गॅनिक होतं ते. मी असं तुम्ही तयारी केली असेल, प्रश्न रिसर्च केला असेल, मी असं तुम्हाला किरकोळीत नाही तुम्ही काय तयारी करत नाही वगैरे असं नाही म्हणत आहे. पण माय पॉईंट शाल जोडे. पण माय पॉईंट इज की कारण अभिनय करताना तुम्हाला तयारी करायला लागते. ही एक अशी गोष्ट आहे जिथे तुम्ही पूर्णपणे तुमच्या इन्स्टिंक्ट्सवर रिलाय करता. तुमचा एकतर आणि आपला जो एक आतला किडा असतो, जे किडायुक्त सेन्स ऑफ ह्युमर जो आपला असतो, जे वळवळत असतात सगळे, ते तुम्हाला तसे नाही ना वापरता येत कुठे. म्हणजे अभिनय करताना त्या कॅरेक्टरमधले तुम्हाला विनोद करायचे, ते स्क्रिप्टमधले करायचे. हे जे आपल्याला ॲक्च्युली फ्री फ्लोईंग जे आहे ते काहीच करायची कुठे उभा नसते. तर ते पण मी त्याची पण मला मजा आली. वाव. जे मला अँकरिंग करताना पण ती मजा येते. म्हणजे तू आता कॅरेक्टरची तयारी वगैरे बोलत होता ना की कॅरेक्टरची तयारी करता, तू किती तयारी करतोस? म्हणजे आता तू खूप वेगवेगळ्या मीडियम्स मध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्स केले, तर तू स्वतः कितपत असा ऍक्टर आहे जो एखाद्या कॅरेक्टरची तयारी करतो आणि तुझी
खूप क्लिशेड प्रश्न आहे पण मग त्यात प्रोसेस काय हां असते हां त्यात मग त्यातच एक ॲड करायचं होतं ॲक्च्युली माझ्याही डोक्यात सेम प्रश्न होता की व्हॉट इज युअर रियाज म्हणजे रियाज काय आहे कारण का लोकांना असं वाटतं ना की ॲक्टर म्हणजे जायचं आणि समोर चालू करायचं व्हॉट इज युअर स्किन केअर रुटीन सारखं या किती मस्त ना पण म्हणजे ॲक्टरला जर ॲक्च्युली तुम्ही हे खूप रेअर आहे की ॲक्टिंगबद्दल जेव्हा बोलायचे इंटरव्ह्यू असतात तेव्हा ॲक्च्युली लोक विचारतात की तू फिटनेस कसं मेंटेन करतो स्किन केअर रुटीन काय आहे व्हॉट इज युअर डाएट मग आय होप पीपल अंडरस्टँड की ॲक्टिंग इज वे बियॉन्ड दॅट त्यामुळे मला professional, serious झालंय काय मला सवय राहिली नाही की कोणी एवढे मला मिनिंगफुल प्रश्न विचारेल समोरनं सवयीचा पण भाग असतो ना रे आपली एक टेम्पलेट तयार असतात ना त्यामुळे तर सी ॲक्टिंगचा रियाज म्हणजे आय थिंक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही तो जो दिग्दर्शक सांगेल ते तुम्हाला ऐकायचं आहे म्हणजे आता दिग्दर्शक जर म्हणला की ही 4-5 पुस्तकं वाच हे 5-6 सिनेमे बघ आणि रोज थोडं थोडं हे स्क्रिप्टमधलं तुझे जे डायलॉग्स आहेत ते आरशासमोर उभारून बोलायचा प्रयत्न कर तर मी ते करीन पण जर दिग्दर्शक मला असं म्हणाला की तू काहीच करू नकोस तू फक्त मी जे सांगतोय ते तू कर इथे आल्यानंतर तर मी ते ऐकेन म्हणजे मुरांबासारखा सिनेमा करताना त्याला काही तयारी नाही करायला लागत कारण ते जे सिनेमातले सगळे प्रसंग आहेत तर त्या सिनेमाचा अभ्यास तुमचा झाला आहे ते सिनेमातले प्रसंग तुमच्या आयुष्यात ऑलरेडी घडलेले आहेत तशी पात्र तुमच्या आजूबाजूला आहेत सो तुम्ही फक्त ते आठवता त्याला रिलेट करता आणि ते परफॉर्म करता पण फास्टर फेणेसारखा सिनेमा करताना तुम्हाला रियाज करावा लागतो तुम्हाला तयारी करायला लागते काय 10 किलो वजन कमी करायचं आहे ह्या पुण्यातल्या आळशी शरीरात एक चपळाई आणायची आहे हे सगळं करायचं आहे तर मग त्याच्यासाठी लागणारी बॉडी लँग्वेज हे ते सो प्रत्येक जॉनरचा तो मुद्दा आहे असं मला वाटतं जसं आत्ताच खूप रिसेंटली सांगायचं तर आसूरच्या बाबतीत मला असं वाटतं की मी खूप काळाने ॲक्च्युली रियाज हा शब्द नाही आहे बट खूप काळाने मी असं कुठेतरी प्रॉपर त्या सगळ्या असं घुसून जाऊन काम केलं म्हणजे असं नाही मी म्हणत आहे ह्याच्या आधी मी कधी घुसून जाऊन काम नाही केलं बट पूर्णपणे मी आता समजा मी एखाद्या ह्याच्यात आता गर्लफ्रेंड नावाचा एक सिनेमा होता त्यात मी अत्यंत अंडर कॉन्फिडेंट शाय मुलाचं काम केलं पण मी काय सेटवर तसा नसायचो करेक्ट सेटवर मी टाइमपासच करायचो हे ते शॉर्टच्या आधी मी तयारी करायचो थोडी 5 मिनटं शांत बसायचो हे करायचं पण मूळ स्वभाव तुमचं शेवटी ते तुमचं काम आहे तुम्ही स्विच ऑन स्विच ऑफ करत असता तुम्ही ते काही घेऊन वावरू नाही शकत कायम पण असूरच्या वेळेस ॲक्च्युली असं व्हायचं की मी खरंच सेटवर जाऊन शांत बसायचो खूप कमी प्रसंग असे आहेत खूप कमी दिवस असे आहेत की जिकडे मी ॲक्च्युली टाईमपास केला असेल माझा झोन ठरलेला असायचा हे वाक्य आहेत माझी ती मी बसायचो कोपऱ्यात घेऊन हेडफोन्स लावून मी कोपऱ्यात बसलेला असायचो आमचे दिग्दर्शकसुद्धा अत्यंत कमालीचा माणूस त्याला माहिती आहे की ओनी सेन कसं ॲक्टर्सला हँडल करायचं शांतपणे येऊन कानात सांगणार की असं असं मला हवं आहे आय वॉन्ट यू टू डू दिस अँड जस्ट गिव्ह हिम दॅट लुक वेर यू ट्राय अँड टेल हिम दॅट यू नो समथिंग अबाउट हिम ओके या आवाजात तो असं एवढ्या सॉफ्टली सांगणार की तुझी प्रोसेस पण डिस्टर्ब नको करायला सो मी ते तेव्हा करून बघितलं कारण माझ्या पर्सनॅलिटीच्या अत्यंत ऑपोजिट होता आणि मला असं लक्षात आलं ती शांतता जेवढी मी माझ्या आतमध्ये मेंटेन करीन ना तेवढी ती माझ्या चालण्यात बसण्यात आणि माझ्या बोलण्यात माझ्या डायलॉग डिलिव्हरीमध्ये येते हा रिझल्ट मला दिसला म्हणून मी तो साधा मुद्दा आहे ना रे आपण जेव्हा असं हे करतो ध्यान लावून बसतो मग आपण असं करत डोळे चोळतो तर इमिजिएटली उठून आपण पळायला सांगितलं तर आपल्याला नाही जमत यू टेक दॅट मोमेंट राईट एक मोमेंट तुम्ही घेता शांतपणे उठता हे होतं आणि मग तुम्ही तुमच्या कामाला लागता तर तसं तो माझ्यासाठी अनुभव होता की तुम्ही अशाच प्रकारे श्वास घ्या अशाच प्रकारे आतमध्ये शांतता मेंटेन करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुमच्या त्या बॉडी लँग्वेजमध्ये तुमच्या डायलॉग डिलिव्हरीमध्ये ते रिफ्लेक्ट होईल आणि ऑब्व्हियसली म्हणजे दिग्दर्शकाला सुद्धा या सगळ्याची जाणीव होती त्यांना हे कळलं होतं सो ही ऑल्सो म्हणजे हेल्प मी थ्रू आउट द प्रोसेस म्हणजे आम्ही परवा ॲक्च्युली असूरच्या प्रमोशनसाठी सगळे इंटरव्ह्यू देत होतो तर
अचानक ती अनुप्रिया म्हणली की आय डिडंट नो अमय वॉज डुईंग सो मच मस्ती वगैरे असं तिचं झालं. ती म्हणली दिस इज द फर्स्ट टाइम आय एम सीइंग यू क्रॅकिंग जोक्स अँड आय डिडंट नो यू हॅड अ गुड सेन्स ऑफ ह्युमर. तर म्हणाला की म्हणजे तुझा सेन्स ऑफ ह्युमर कळाला नाही असा कोणता नाही कारण मी म्हटलं की मला कळते तू काय म्हणतेस कारण मीच असा मला माहिती आहे मी खूप शांत असायचो. सो या मला या उत्तराने एक शांतता आली अचानक. मला आता तू ऍक्टर्स बद्दल बोलत होता ना, म्हणजे थोडासा लांबचा प्रश्न वाटू शकेल, पण मला कायम एक ऍक्टर्स बद्दल ना एक सगळ्याच ऍक्टर्स बद्दल मला एक खूप आदर वाटतो. का कारण ना काय करतात ते असं कारण खूप वल्नरेबल सिच्युएशन्स मध्ये काम करतात. म्हणजे ऍक्टर असणं तुला ऍक्टर्स बद्दल जास्त आदर वाटतो का इन्फ्लुएन्सर्स बद्दल? ऍक्टर्स बद्दल का इन्फ्लुएन्सर्स पण करतात की ऍक्टिंग? असं त्यांना वाटतं. हा प्लॅनेटेड होता. मला पुढचा प्रश्न तुम्ही या लाईन्सवर विचारू नका. सॉरी काय प्रश्न होता? हा मला विचारायचं होतं की ऍक्टर म्हणून ज्यावेळेस तुम्ही ठरवता की आता मला ऍक्टर व्हायचंय, तुम्ही इतक्या जास्त म्हणजे इट इज नॉट अ 9 to 5 जॉब. इट इज नॉट काय म्हणूयात इट इज अ 9 to 5 जॉब. नाही, म्हणजे- इट इज 9 AM to 5 AM. दॅट इज द डिफरन्स. बट दॅट इज वेन यू हॅव वर्क. Yeah. हा म्हणजे तुमचा खूप काळ एकतर स्वतःला पिच करणं, स्वतःला त्या कामासाठी तयार करणं वगैरे यात निघून जातो आणि कायम नवीन कामाच्या शोधात असायला लागतं कायम. तर कायम तुम्ही वल्नरेबल असता सिच्युएशन्सला आणि सतत काहीतरी नवीन ट्राय आउट करायचं असतं आणि परत परत तुम्हाला येऊन स्वतःला पिच करायचंय, नवीन लोकांना भेटायचंय, परत कामं करायची आहेत. तर तुम्ही इतक्या जास्त इमोशनल अपडाऊन्समधनं जात असाल तर ते हाऊ डू यू कीप अप विथ दॅट? म्हणजे काय करतात का ऍक्टर्स त्याच्यासाठी? त्याची गंमत अशी आहे ना की हे लक्षात घेतलं पाहिजे की हे ते क्षेत्र नाही जिथे तुम्ही खूप बिझी आहात म्हणजे तुम्ही चांगलं करताय असं ठरवायचं हे क्षेत्र नाही आहे. तुझ्याकडे रोज तू कामावर जातोयस म्हणजे तुझं चांगलं चाललंय हे 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 मोजमाप हे गणित या क्षेत्राला लागू होत नाही. Interesting आहे. तिथेच मला असं वाटतं बरीचशी लोक तिथेच माती खातात. म्हणजे 80-85% ॲक्टर्सचा हाच घोळ होतो. चांगले ॲक्टर्स खूप आहेत यार, खूप आहेत चांगले ॲक्टर्स, ग्रेट आहेत. ॲक्च्युली आता हे मी फारच खूप रँडम आहे पण मी परवाच एक जोकोविचचा मी कोट वाचला त्या टेनिस कोर्टवरती की टेनिस इज अ मेंटल गेम. एव्हरीवन इज फिट, एव्हरीवन प्लेज ग्रेट फोरहँड्स अँड बॅकहँड्स बट इट इज अ मेंटल गेम. त्याचं म्हणणं काय की सगळ्यांना येतं, सगळं येतं, सगळे फिट आहेत, सगळ्यांना छान खेळता येतं पण इट इज अ मेंटल गेम. आणि हेच मला ॲक्टिंगबद्दल पण वाटतं. पीपल फेल टू अंडरस्टँड की मला काम असणारच आहे. मी जर ॲव्हरेज आपण आजच्या काळात अशा जगत आहोत ना जिथे इतकी माध्यम आहेत की तू ॲव्हरेज ॲक्टर असलास ना, चल बिलो ॲव्हरेज पण म्हणूया आपण एक, म्हणजे ऑन अ स्केल ऑफ 1 to 10 तू जर 2.5 मार्काचा ॲक्टर आहेस ना, 2.5 मार्काचा, तरी तुझ्याकडे खूप काम असणार आहे, खूप काम असणार आहे कारण कामच तेवढं आहे. बरोबर. जो आजच्या काळात सुद्धा ज्याला काम मिळत नाही आहे ना तर त्यांनी ॲक्च्युली गाशा गुंडाळून परत जायची गरज आहे. कारण पूर्वी तसं होतं ना, पूर्वी काम मिळायला स्ट्रगल करायला लागायचा, माध्यमच कमी होती. मग पूर्वीच्या त्या स्टोरीज आहेत, मी रेल्वे प्लॅटफॉर्मवर राहिलो, हे केलं, एक वेळेस जेवलो. आज काही नाही तर तुला नसेल कोणी काम देत तर तू तुझ्या गावी जा, एक फोन घे आणि तुझे व्हिडिओज शूट करायला सुरुवात कर. तुला तुझा रोज करायचं आहे ना काम. यू कॅन बी युअर ओन क्रिएटर, ही किती भारी गोष्ट आहे. यू कॅन गिव्ह युअर सेल्फ म्हणजे यू कॅन बी युअर ओन प्रोड्युसर. तू स्वतःला काम देऊ शकतोस, ही किती भारी गोष्ट आहे. सो ती काम तर मुबलक आहे ह्या सगळ्या ह्याच्यात. बरोबर. पण म्हणून मी रोज केलंच पाहिजे असं नाही आहे. आणि ॲक्च्युली जेव्हा एवढी माध्यमं तुझ्याकडे असतात तेव्हा तर तुला फार सांभाळूनच लोकांसमोर यायला लागेल. कारण लोकांनी मला ओळखणं ही प्रायोरिटी नाही आहे. लोक जो रोज दिसतो त्याला लोक ओळखतात, बट तू ज्याचं काम आवडतं त्याचेच लोक फॅन होतात. बरोबर. मी तुला ओळखतो म्हणजे मी तुझा फॅन नाही आहे. मी तुला रोज बघतो पण मी तुझा फॅन नाही आहे. मला तुझं काम आवडतं म्हणून तू एखाद्या प्रोजेक्टमध्ये असल्यामुळे मी एखादा प्रोजेक्ट लावतो त्या OTT प्लॅटफॉर्मवर
किंवा तिकीट काढून सिनेमा बघायला जातो किंवा तिकीट काढून नाटक बघायला जातो तुझं, तर ते तू मला आवडतोस म्हणून. बरोबर. सो तो फरक आहे असं मला वाटतं. आणि तसं म्हणशील तर भयंकर बेचैन वाटतं काम आपल्याकडे नसतं तेव्हा. कारण आपण मगाशीच म्हणलं की आयडल माइंड इज अ डेव्हिल्स वर्कशॉप. त्याला काही ऑप्शनच नाही आहे. तुम्ही जेव्हा फावल्या वेळात बसलेले असता तेव्हाच तुमचे इतके विचार मनात येत असतात. बरं असं सतत वाटत असतं की माझ्या बरोबरीचे पुढे निघून जातील, मी माझं पण पुढे निघून जातील म्हणजे कुठे जातील असाही प्रश्न मला पडतो. कारण गंमत अशी असते की तुम्हाला असं वाटत असतो बापरे तो आत्ता ती फिल्म करतोय, ती तिकडे गेली, ते 2 वेब सिरीज करतायत, अरे ह्यांचे हे लंडनला शूटिंग करायला गेलेत आत्ता सिनेमाचं वगैरे असं. साधारण मी काय करतोय आत्ता, तर मी एअर फ्रायरमध्ये साबुदाणे वडे बनवायचा माझा प्लॅन आहे आजचा. हां, किंवा संध्याकाळी मी जरा 4 किलोमीटर पळून येतो खाली जाऊन, हा प्लॅन आहे म्हणजे ओके. तर पण नंतर असं लक्षात येतं की अरे नाही, माझी म्हणजे आत्ता माझी एक वेब सिरीज आली आहे, माझी अजून 2 वेब सिरीज आणि 1 सिनेमा येणार आहे यावर्षी. मला ज्या व्हॅलिडेशनची मी वाट बघतोय लोकांकडनं ते मला मिळणारच आहे. आणि हा काम करतोय, तो काम करतोय, ती काम करते, एवढं म्हणून मी पटकन काम घ्यायचं त्या इन्सिक्युरिटीमधनं आणि परत त्या सेटवर गेल्यानंतर मला वाटायला लागलं ना की मी कशाला आलो इथे, हे का करायला आलो आहे. त्यापेक्षा असाच प्रयत्न करू की जिथे साबुदाणा आपल्याला वडाच बेटर. काय काय त्यापेक्षा साबुदाणा वडाच बेटर. साबुदाणा वडा बेटर, जास्त छान मजा खायला, क्रिस्पी वगैरे. सो या ते अवघड आहे शांत बसणं, स्वस्त बसणं. पण तेच तर बॅटल आउट करायचं आहे. आणि दिस इज अ व्हेरी व्हेरी बिग चॅलेंज. आणि मला वाटतं तिथेच निम्मी लोक तिथेच गळून पडतात. पण त्याकडे काही ऑप्शन नाही आपलं. किती अंतरप्रेन्युरियल किंवा एक बिझनेस माइंडसेट आहे ना हा. मला हा ऍक्च्युली मला कळला नव्हता याच्या आधी. काय म्हणला? अंतरप्रेन्युरियल अंतर काय? एकतर माझ्या डिक्शनवरती बेट लावणारी नंबर व्यक्ती. सर आम्हाला आंतर शालेय माहिती आहे, आंतर महाविद्यालय, आंतरप्रेन्युरियल वगैरे आम्हाला एवढं बेसिक मराठी नटांना तुम्ही किती अजून अपेक्षा किती आहेत तुमच्या? हे मला हा खरंच मगापासून बोलतो त्याच्यावर मला हा स्ट्रगल आत्ता जस्ट लक्षात आला की नटाला फक्त अभिनय करावा लागतो हे त्याचा एक स्किलसेट आहे, महत्त्वाचा स्किलसेट आहे. पण त्याला काय चूज करायचं, किती काम करायचं, माझी विजिबिलिटी किती ठेवायची, फायनान्शियल समज, हे सगळे ॲस्पेक्ट जे बिझनेसमध्ये लागतात. म्हणजे एखाद्या बिझनेसमॅनला त्याला आवडतं ते काम 20%च आहे, बाकी 80% मॅनेजरियल काम करावं लागतं. तसंच ॲज अन आर्टिस्ट तुलाही ते करावं लागतंच आहे ना. हो. आणि आय थिंक तीच तर व्याख्या आहे अभिनयाची. म्हणजे टॅलेंट आपण जे म्हणतो ना, तर मला नाही वाटत की टॅलेंट म्हणजे फक्त तुम्ही ॲक्शन आणि कटच्या मध्ये जे करता ते टॅलेंट आहे. दॅट इज वन पार्ट ऑफ इट. कारण हे इव्हेंच्युअली काय आहे की ॲज आय सेड खूप लोकांना येतं चांगलं काम. बरीच तर लोक अशी आहेत की त्यांना चांगला अभिनय येत नाही, पण दिग्दर्शक त्यांना असे मिळतात आयुष्यात की ते त्यांच्याकडनं चांगलं काम काढून घेतात. आणि मग आपल्याला नंतर कुठल्या वेगळ्या प्रोजेक्टमध्ये ते ॲक्टर्स दिसले की असं होतं की अरे याला तर काहीच येत नाही. कारण की त्याच्यात ते दिग्दर्शकांनी बरोबर ते काढून घेतलेलं असतं. दिग्दर्शक हुशार असतो. सो अशा काळात तुम्ही जगताय. तर मग टॅलेंट म्हणजे काय? टॅलेंट म्हणजे तुम्ही जे काम करता ते बेसिक तुमच्याकडनं जी अपेक्षा आहे ते तुम्ही करता ते टॅलेंट म्हणजे कारण आपण अशा क्षेत्रात आहोत जिथे टाइम इज मनी. तर त्या वेळा पाळणं, त्या वेळेचा आणि त्या पैशाचा आदर करणं. तिसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही काय चूज करता इज युअर टॅलेंट. आणि चौथी गोष्ट तुम्ही स्वतःला कसं या सगळ्यात कुठल्या मार्गात, कुठल्या साच्यात तुम्ही स्वतःला एक प्रोजेक्ट करताय, हा तो मुद्दा आहे. करेक्ट. सहज वाटणारं, ग्लॅमरस असणारं, पण त्याला वेगळंच एक काटेरी स्वरूप आहे जे आय गेस बऱ्याचदा तुम्ही येतात खूप जास्त क्रिएटिव्ह, म्हणजे तूही क्रिएटिव्ह फील्डमध्ये बरंच काम केलं, तू तर खूपच काम केलं, तर तुम्हाला ते दिसतं. पण माझ्यासारख्या प्रेक्षकाला ते नाही लक्षात येत, कारण का तो काटेरीपणा दिसत नाही. आणि ते सक्सेस म्हणजे फक्त तुला रिलेट होतं. असं वाटतं का? ॲक्च्युली मला उलटं वाटायला लागले. मला असं वाटायला लागलं की लोक फारच जास्त मॅच्युअर झाली आहेत. म्हणजे मला असं वाटतं की लोकांना आता कळायला लागलं यार बरंचसं. म्हणजे सगळ्यांना नसेल कळायला लागलेलं, पण बऱ्याचशा लोकांना बरंचसं कळायला लागले. आपण अशा काळात जगतोय जिथे सिनेमाचा डायलॉग रायटर कोण आहे, सिनेमाचा रायटर कोण आहे, ते लोक शोधून काढून त्यांचं काम आवडलं तर त्यांना अप्रिशिएट करतायत आणि नाही आवडलं तर शिव्या घालतायत. हे पूर्वी कधी असं व्हायचं यार?
असं कोणाला माहिती होतं की हा रायटर आहे, हा डिरेक्टर आहे, हे चेहरे तरी माहिती कुठे असायचे लोकांना. हो. मी परवाच ॲक्च्युली असूरच्या इंटरव्ह्यूमध्ये असं म्हणालो, मला असं वाटतंय एका अर्थी की ॲक्च्युली आपण अशा काळात जगतोय, ओ टी टी प्लॅटफॉर्म्समुळे ती एका अर्थी क्रांती घडली आहे की तुम्ही जर चांगलं काम केलं ना तर ते नक्की नोटीस होतं. बरोबर. ते कुठे का असे ना जगाच्या खोपच्यात, हम्म. ते जगाच्या कुठल्या का खोपच्यात असे ना ते काम नोटीस होतं. सुपर डुपर हिटच होईल, खूप लोक सगळेच बघतील असं नाही आहे. त्यात प्रत्येक विषयाचा आणि त्याचा तो तेवढा जीव असतो, पण ते ॲक्च्युली नोटीस होतं. आणि मला ॲक्च्युली असं वाटायला लागलं की लोक खूप ऑडियन्स दिवसेंदिवस खूप मॅच्युअर अर्थातच. होत चाललाय. नाही, म्हणजे ऑडियन्स मॅच्युअर होत चाललं त्याबद्दल डेफिनेटली आहे. मॅच्युरिटीजपेक्षा सुद्धा ना मला वाटतं ऑडियन्सला क्लॅरिटी जास्त आली. वाव, दॅट इज अन इंटरेस्टिंग पर्स्पेक्टिव्ह. म्हणजे म्हणजे ज्यांना मला काय बघायचं नाहीये ना हे बरोबर कळतं लोकांना आता. हा, कारण की जसं तुम्हाला ऑप्शन आहे आता, जसं तू म्हणालास की यू 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 आर इन अ पोझिशन टू चूज. आय मीन अ बेटर पोझिशन ॲज अन ऑडियन्स. Yeah. मला जास्त ऑप्शन आहेत चूज करायचं. मला No, काय I'm not बघायचं saying आहे. I'm in a position to choose. मला वाटतंय माझ्याकडे अशी पोझिशन यावी जिथे पूर्ण चॉईस करता यावा. म्हणजे ऑडियन्स इतका चॉईस मलाही असावा असं मला वाटतंय. कारण गंमत अशी आहे ना, म्हणजे ताटात पदार्थच मला आज जर 4च असणार आहेत तर मी 4 पदार्थांपैकी मी म्हणेन की मला ते नको देऊ, आता आळूची भाजी देऊ नको, बाकी दे, मला ती आवडत नाही. पण तुला जर बुफेच लावलाय आता आणि चांगलं खाण्याचा बुफे लावला रोज, फक्त मी जेवणाची आणि खाण्याची उदाहरणं देतोय मगाचपासून, माझं काहीतरी झाली गडबड मेंदूत माझ्या. तर वातावरण असं आहे की नाही, आता उद्या काय स्वयंपाक करायचा आहे हा विचार ह्याची काय मध्येच सटली काम नाही, उद्या काय करायचं हा विचार. साजिरीला विचारणार आहे. काय बोलवतो आपण. हां, मग एवढे ऑप्शन्स आहेत आणि चांगल्यापैकी, म्हणजे ही नाही चांगली वेब सिरीज तर मी ती बघीन, ते नाही तर मी हा सिनेमा बघीन, एवढे ऑप्शन्स आहेत. तर त्यामुळे लोकांना प्रॉपर क्लॅरिटी आहे, त्यांना त्यांचा वेळ कुठे इन्व्हेस्ट करायचा आहे हे त्यांना क्लॅरिटी आहे. कारण एक वेब सिरीज मला आज बघायची असेल, एक सीझन, तर मला 8 एपिसोड 50-55 मिनिटाचे एपिसोड, म्हणजे माझ्या आयुष्यातले मी तुम्हाला 8-1 तास देणार असेल तर मला मजा तर यायला पाहिजे बाबा. एवढं तर माझा वेळ तर फार मौल्यवान आहे. तर ती क्लॅरिटी लोकांना आली असं मला वाटतं. तुला भीती कशाची वाटते रे? मला वाटत असेल ना. मला एकटेपणाची भीती वाटते. मला एकटं बसता येत नाही. मला एकटं फार, म्हणजे मी त्या कॅटेगरीतला आहे की संध्याकाळी मी बाहेर पडतोच, एस्पेशली पुण्यासारख्या ठिकाणी. मुंबईत काय आहे, मुंबईत असं वाटतं की बाहेर पडल्यावर भीती वाटेल ट्रॅफिकची, त्यापेक्षा मी घरी बसतो, त्यापेक्षा मित्रमैत्रिणींना मी घरी बोलवतो. पण मी त्या कॅटेगरीतला आहे. म्हणजे मला असं आज रात्री एकटंच जेवायचं आहे, एकटंच झोपायचं आहे, हे मला नाही सहन होत. करतो मी, नाही असं नाही, बट मला एक मानसिक तयारी, मी इफ गिवन अ चॉईस मी ते नाही करणार. मग आता शूट बीटला आपण जातो तर आता तुम्ही एकटे असता यार रात्री हॉटेल रूममध्ये आल्यानंतर, तर ते हॉटेल रूमवर जेवा मागून झोपा एकटं वगैरे, ते मला जरा त्याचा, तरी शूटला ठीक आहे, तुला उद्या सकाळी 6ला उठायचं, कामावर जायचं आहे वगैरे, वॉट एव्हर इट इज. जनरली मला एकटेपणे, मी लहानपणापासून अशा वातावरणात वाढलं की मला एकटं असण्याची सवयच नाही. आय थिंक ते जॉईंट फॅमिलीत असल्यामुळे तो एक मुद्दा होतो की एकटं असायची सवयच नाही. मला एक सांग, ह्या एकटेपणाच्या भीतीमुळंच असं मला असं वाटतं की म्हणून मैत्रीला तुझ्या आयुष्यात महत्त्व आहे का एवढं? नाही, तुमच्यासारख्या मित्र असण्यापेक्षा मला एकटेपणा परवडला असं मला कधी कधी मग त्या भीतीवर मात करायला मी तयार आहे. तुमच्यासारखे जे मित्र आहेत ना, ते खरे शब्द तरी तो फिल्टर मला- करतोय. चड्डी काढून त्याच्या हातात दिली. नाही, ॲक्च्युली उलट आहे. म्हणजे ॲक्च्युली उलट आहे. एवढा सगळा मित्रपरिवार आणि हे असल्यामुळेच एकटं राहण्याची सवय नाही आहे, असं उलटं झालं आहे. आय हॅव सीन यू विथ, मी एव्हरी वीकेंड मी बघितलं की वेगवेगळ्या, म्हणजे जनरली काय होतं, आता माझे बेसिक DCSचे मित्र आहेत किंवा तनुजामुळे CA वाले मित्र आहेत, एक 2-3 ग्रुप्स आहेत. त्याचं तसं नाही आहे. म्हणजे मी कौतुक करतो का शिवाय घालतो त्यांनी ठरवावं ते, बट त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे मित्र आहेत. पण ते अरे असले पाहिजे तसं एका पॉईंटला वाटायला लागलं आयुष्यात. कारण
तुम्ही तुमच्याच क्षेत्रातल्या लोकांबरोबर असता ना खूप, तर मला असं वाटतं की कुठेतरी ते असं खूप जास्त क्लॉस्ट्रोफोबिक होऊन जातं. असं वाटतं की तेच तेच विषय, तेच तेच गॉसिप, परत तेच तेच बोललं जाणं. म्हणजे ते वाईट आहे असं नाही म्हणत. माझ्या क्षेत्रातले मित्र मला जास्त आहेत, नाही असं नाही. पण वेगळ्या क्षेत्रातल्या लोकांची मैत्री केल्यानंतर तुम्हाला 10 नवीन गोष्टी शिकायला एक ॲक्च्युली वेगळ्या मिळतात. जगाशी एक्सपोज होतो ना आपण, नाहीतर कधी होणार आहे. आणि खरंच नाही, तसं तुमचं क्षेत्र असंच आहे ना आपलं, की आपण आपल्या आपल्या लोकांमध्येच असतो. ग्राउंड रियालिटी काय आहे, ग्रासरूट लेवलला काय चाललंय, बऱ्याच लोकांना काही जाणीवच नसते या इज इट सगळ्याची. पार्ट ऑफ युअर फीडबॅक लूप ऑर रियाज? नो, असं कॅल्क्युलेशन नाही. मैत्री का ऑर्गॅनिकलीच होते यार, मैत्री अशी हे होत नाही. पण आय थिंक मी असं मैत्री टिकवण्याच्या बाबतीत आय एम गुड. म्हणजे मी असा मला असं वाटतं की त्या मैत्रीवर माझा विश्वास नाही, की आम्ही ना 6-6, 7-7 महिने बोलतच नाही, पण जेव्हा आम्ही भेटतो ना तेव्हा आम्ही बेस्ट फ्रेंड सारखेच असतो. मग का नाही बोलत 6 महिने तुम्ही? तुम्ही जर जवळचे मित्र आहात तर तुम्ही 6 महिने का नाही बोललात, असा माझा प्रश्न आहे. म्हणजे मला ॲक्च्युली असं वाटतं की मैत्री इज ऑल अबाउट कम्युनिकेशन, बिंग इन टच, असं मला वाटतं. असं मी नाही म्हणत आहे की रोज फोन करून एक यादीचे 25 लोकांची रोज फोनच करा सगळ्यांना, बट मेकॅनिकल नाहीये, पण ते ऑटोमॅटिकली घडतं. आणि हे व्हॉट्सअप बिट्सअपमुळे तर विकृत आहे यार. असं वाटतं की आपण रोज भेटतोय. हो हो. मला त्या मेसेज ते जे फॉरवर्ड येतात ना, की अरे जरा कधीतरी कट्ट्यावर मित्रांना भेटा, व्हॉट्सॲपच्या जगातून बाहेर या, एक चहा मारा, त्याला इमोजी देण्यापेक्षा खरंच टाळी द्या वगैरे, हे जे येतात ना, तर मला असं वाटतं एवढं काही भीषण नाही आहे. व्हॉट्सॲपमुळे ॲक्च्युली तुम्ही रोज टचमध्ये असल्यासारखं तुम्हाला वाटतं. मी असं म्हणत नाही की रोज तेच करा. ऑब्व्हियसली भेटल्यावर डेफिनेटली जास्त मजा येते. पण हे आता आपल्या ग्रुपवर बघ, आम्ही अरे रोज बोलत असतो काही ना काहीतरी. आणि काही कोणाला काही विषय सुचला, कोणाला कोणाला काही टोचायचं असेल, कुठल्या विषयावर चर्चा करायची असेल, बट कॉन्टॅक्ट आणि कामच असं आहे यार. कोण पुण्यात आहे, कोण मुंबईत आहे, हा गेला आज ह्याच्या गावी, दुसरं कोणीतरी दुसरीकडे शूटिंग करतंय, कोणीतरी तिसऱ्याच कामाला गेलाय, तर नाही भेटता येणार आहे रोज आपल्याला. शक्यच नाही राहिलेली तशी परिस्थिती. बट वी मेक इट अ पॉईंट की आठवड्यातनं एकदा तरी आपण भेटूया, दोनदा तरी भेटूया, ते तो प्रयत्न करतो ना आपण. पण मला ॲक्च्युली वाटतं की टेक्नॉलॉजीचं ही गंमत सुद्धा आहे. मला ते नाही आवडत, की मला ते फार बोर वाटतं की लोक म्हणतात की हे काय व्हॉट्सअपची मैत्री खरी मैत्री नाही. तसं नाही ना, हे ते माध्यम आहेत ना, म्हणजे तुम्ही टचमध्ये राहायचे. इंटरेस्टिंग. मी आज पहिल्यांदा एवढं बोललो माझ्या जगण्याबद्दलची मतं, आयुष्याबद्दलची मतं वगैरे. कारण मला खूप याच प्रश्नांची सवय. सेटवर काय धमाल मजा मस्ती केली. मग अमेय, आम्ही तू मिश्किल तर आहेसच, मग त्याबद्दल काय सांगशील? तुझं सेटवर तू कोणाची खोडी काढलीस? पण मी काम करायला जातो माहिती आहे ना सेटवर. म्हणजे मी जर फक्त खोड्या काढत असतो तर मला कोणी पैसे दिले असते का? पण मला कामं मिळाली असती का? पण बरं झालं तू हा पॉइंट काढला. मला एक विचारायचं होतं, मला जेन्युइन प्रश्न आहे की तुम्ही कॉमेडी करता ज्यावेळेस, त्यावेळेस आपल्याला सिरियसली घेतलं जात नाही ॲज अन ॲक्टर्स, असं वाटतं का? किंवा मग हा जेन्युइन प्रश्न आहे. तू कॉमेडी नाटकंही केली, तू कॉमेडी वेबसिरीज पण केल्या, आणि जस्ट कॉमेडी बघतो आपण, असं ते असं अरे हा काय आम्ही ना, म्हणजे असं आपल्याला इनफ सिरियसली घेतलं जात नाही, इनफ क्रेडिबल धरलं जात नाही, असं वाटतं का? तो ॲक्च्युली तो कॉमेडीचा मुद्दा नाही आहे. तो वयाचा आणि तुम्ही जसे दिसता तो पण मुद्दा आहे. म्हणजे ते एका अर्थी म्हणजे मी त्याची कधी कधी आपल्याला असं होतं, कारण काय आता समजा आता कुठे बसलोय आपण मित्रांबरोबर चिल करत रेस्टॉरंटमध्ये, तर कोणतरी येऊन अरे आम्ही पाहिलं बरं का, आवडलं, तर मला असं होतं की म्हणजे कधी किती जुनी मैत्री आपली, मला कळलं नाही काय, म्हणजे का तू काका आहेस माझा काय, म्हणजे कुठल्या हक्काने बोललास माझ्याशी, असं कधी कधी आपल्याला होतं. बट ॲट द सेम टाईम जर त्याच्याकडे जर तुम्ही दुसरी बाजू त्यातली बघितली, तर हे ॲक्च्युली ह्यासाठीच आपण झटत पण असतो बरं का. म्हणजे दोन प्रकारची कामं वर्क होतात असं मला वाटतं. एक तर जे ॲस्पिरेशनल असतं, करेक्ट, की आईला हा कसला भारी आहे, हे कसलं भारी आहे, हे कसलं मला असं व्हायला आवडेल, असं जग मला जगायला आवडेल. किंवा मग जे प्रचंड रिलेट होतं ते. तर जे रिलेट होतं, ॲस्पिरेशनल व्हॅल्यू देणं एक वेळ थोडंसं सोपं आहे असं मला वाटतं, कारण तुम्हाला वेगळं जग त्यांना दाखवायचं, तुम्हाला त्यांना स्वप्न दाखवायचे. पण रिलेट करता येणं म्हणजे मी माझ्या आयुष्यातल्या सगळ्या प्रसंगाशी हे जोडून बघणार आहे. मी म्हणणार
असं कुठे असतं? असं काहीच नसतं, यांनी काही दाखवलंय असं नसतंच, असं घडतच नाही रे. पॉडकास्टला बसल्यावर असं कुठे असे मित्र असे बसतात? मी बघितला पॉडकास्ट, पण मी नाही हे असेच बसतात हा, हे मित्र असेच पाय बी वर घेऊन बसतात, मी बघितलंय. हा जो फरक आहे ना, तर मला असं वाटतं हे अटेंड करायला ॲक्टर पण हे करत असतो, स्ट्रगल करत असतो. सो मला ती पॉझिटिव्ह बाजू वाटते. आणि जी कामं पण मी केली आहेत, दिल दोस्ती दुनियादारी हे त्या सगळ्यातलं खूप मोठं एक काय म्हणू आपण, तो मोठा फॅक्टर आहे. कारण ते सिरियल यासाठीच वर्क झाली, कारण लोकांना आम्ही रिलेट झालो. लोकांना वाटलं हे आपलेच मित्र आहेत, आपल्यातलेच एक कोणीतरी आहेत. सो ती रिलेटेबल फॅक्टर तो खूप आहे. सो आय थिंक ती ठीक आहे यार, म्हणजे ॲज फार एज तुमचं काम लोकांना रिलेट होतं आहे तर ठीक आहे. बट काही लोक अशी असतात ज्यांना असं वाटतं की हे कॉमेडी करतायत, तर मग ते त्यांना ते तसेच असतात ते, असं लोकांना वाटतं. ॲक्सेसिबल आणि अप्रोचेबल. हां, पण ठीक आहे. म्हणजे मला लोक माझ्यापाशी येऊन 2 गोष्टी सांगायला घाबरत आहेत, ह्यापेक्षा मी हे प्रिफर करीन की लोक येऊन माझ्याशी मैत्रीपूर्ण भावनेने बोलतायत. ॲटलिस्ट अप्रोचेबल तरी वाटतं. एक्झॅक्टली. तुला काय टाईपची लोक नाही आवडत? तू आज त्याला उघडं पाडायचं ठरवलंच. नाही, मला जेन्युनली असा आज खूप दिवसांनी सापडला मला असं झालं. मला खूप प्रश्न विचारणारी लोक आवडतात. एस्पेशली जी लोक मला ओळखतात पण तरी मला प्रश्न विचारतात ना, ते मला नाही आवडत. मी एस केला आधी पण म्हणालो होतो की पाणी येतो एस के जरा खूप गरम व्हायला, आता खूप घाम आला. तर मी याला असं ते पण म्हणालो होतो एस केला की काय मागच्या वर्षाच्या घरी आम्ही भेटलो होतो, म्हणला की तू येशील का पॉडकास्टवर, आपण करूया मुक्तमुखवर वगैरे. तर मी त्याला म्हणलं की काय नाही एस की आता मला ना मी कसा माणूस आहे आणि मी माणूस म्हणून काय हे दाखवण्यात फार रसच नाही वाटत आहे रे. असं वाटतं की तुम्ही मला ॲक्टर म्हणूनच बघा आणि तेच काम फॉलो करा. कारण मी काहीतरी बोललो तर कोणाचं तरी म्हणणं असणार की हे बरोबर नाही, हे चुकीचं, कोणाचं तरी काहीतरी त्याच्यावर म्हणणं असणार आहे. कारण जनरल असं एक प्रत्येकाला वाटत असतं ना, ॲक्टर्सनी वगैरे फार आयडियलिस्टिक पॉईंट ऑफ व्ह्यूनी बोलावं. आणि मला नाही माहिती की जर आपण खरंच खूप ऑर्गॅनिक गप्पा मारायला लागलो, आपण खरंच खूप कॅज्युअली बोलायला लागलो, तर मला तेवढं असं आहे अनफिल्टर्ड बोलता येईल का, मला नाही माहिती. पण आत्ता जे काही ऐकलं त्याच्यामुळे मला जास्त तो रिलेटेबल नाही का वाटत. मगाशी जसं म्हणालास की एक ॲस्पिरेशनल असतात आणि एक रिलेटेबल. आत्ताच्या कॉन्व्हर्सेशनमुळं आय फील मोर क्लोजर टू यू नाव. आय डोंट नो, मी नाही त्याचा विचार केलेला. म्हणजे मला असं ते माझी इमोशनल साईड काय आणि हे आणि मी कसा माणूस आहे आणि ते काय मला फार उलटं पण असं वाटतं की तुम्हाला जर मी पूर्ण माणूस म्हणून जर कळलो तर माझ्या भूमिकेत ज्या मी गोष्टी करतो त्या तुम्हाला सरप्राईज करू शकतील का. म्हणजे तुम्हाला जर खरंच कळलं मी कसा रडतो, तर तुम्हाला मी रोलमध्ये एखाद्या प्रसंगात समजा रडत असेल तर ते तेवढंच अपील करेल का, असंही मला म्हणजे जस्ट एक मी उदाहरण देतो. सो बऱ्याचदा असं होतं की आपण आपल्या पर्सनॅलिटीची एखादीच बाजू लोकांसमोर आणतो. आय नो म्हणजे तू सिलेक्टिव्ह आहेस तुझ्या पर्सनल लाईफबद्दल सोशल मीडियावरती शेअर करायला, आणि तुला ओव्हर शेअरिंग म्हणजे शेअरिंग करण्याबद्दल युअर ॲज यू सेड की तुला एक साईडच दाखवायची, सगळं नाही ओपन करायचं. माइंडफुल आहे. माइंडफुल. ॲम्बिग्युइटीचा मराठी शब्द काय योग्य? अम्बिग्युइटी खरं गुगल करा कोणीतरी, नाही दुसरं काहीतरी असेल. अजून काहीतरी असेल ॲम्बिग्युअस, म्हणजे काहीतरी 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 सरप्राईज एलिमेंट असतो, काहीतरी सस्पेन्स असतो. नाही ऑइला आम्ही हे पण करू शकतो, आम्ही हे पण करू शकतो, हे माहिती असणं ती मजा असली पाहिजे. नाही तर मग ते हे तर तो करणारच. मग जे मी वसंतराव किंवा असुर बघितल्यानंतर जे लोकांना आता जे मला रिॲक्शन्स येत आहेत की हे तू करू शकशील असं वाटलं नव्हतं, तू हे करू शकतो, मला ते हवंय आणि ते ऍक्टरनी मेंटेन करावं असं मला वाटतं. इंटरेस्टिंग आहे. झाकली मोठ सव्वा लाखाची. आय गेस आपण तेवढे तर मिळायला पाहिजेत ना कामाचे. एवढे तर मूड झाकून बसत ते $1.25 द्या. रुपये का $? सर काय आमचं युट्यूब चॅनल नाही. ज्यांचं युट्यूब चॅनल आहे त्यांना ते $मध्ये रेव्हेन्यू. एक मिनिट, हे खोटं आहे. आमचं युट्यूब चॅनल हे खोटं आहे. अरे काय कॉन्टेंटच नाही काय. बरं मी जे युट्यूब चॅनल काढलं होतं
ते आमच्या 2 मित्रांनी मला काढून दिलं होतं. एक तर शार्दूल कदम आणि प्रशांत वैशंपायन. पशाचा कौतुक मी आपला तर होतो एसके ते सगळं मला सांगायचा किती वाजता टाकायचा व्हिडिओ, काय करायचा वगैरे. लॉकडाऊनमध्ये एक प्रयोग मी करून बघितला होता. ऑफकोर्स. पण नंतर मला असं वाटलं की हे रोज करायला लागणार आहे हे या माध्यमात आपल्याला काम, आणि नाही जमणार रोज करायला. बट ते ते जे केलं ते खूप एन्जॉय केलं, कारण लॉकडाऊनमध्ये हा एक एक्सपेरिमेंट करून बघता आला. क्षितिजी मस्त लिहिलं पण होतं. अरे मस्त लिहिलं. ते ऍक्च्युली मला असं वाटतं त्याच्या लिखाणामुळेच ते तेवढं ते करायला मजा आली. मुळात नाहीतर नाही, नसतं. पण डेफिनेटली येस, म्हणजे ते दोन्ही तो ते इंटरेस्टिंग करत आणि पण तो होता. लॉकडाऊनचा काळ पण असा होता ना रे, जेव्हा ऍक्च्युली तुम्हाला ही सगळी एक्सपेरिमेंट करायची मुभा होती, स्कोप होता आणि Scope होता. सगळं करता यायचं. तर ते करून बघितलं ऍक्च्युली. मी घरी बसून डिरेक्ट केलंय. लोक त्यांच्या त्यांच्या घरी शूट करतात आणि माझ्या घरून बसून त्यांना हे करून पाठवायचं, चित्र काढून पाठवायचं की ही फ्रेम अशी दिसेल. स्टोरी बोर्डिंग. स्टोरी बोर्ड करून पाठवायचो. मी आयुष्यात पहिल्यांदा स्टोरी बोर्ड केला. Wow. तो व्हिडिओ कॉलवरती एक्सप्लेन केला की हे असं आहे, कमाल. इथे याचा खांदा ठेव, इथे याच्या खांद्यावरती निळं कापड टाक आणि तुला असं फ्रेम कर, आणि पलीकडच्या बाजून त्याला निळं शर्ट घालून उभं कर, आणि एकच व्यक्ती. पण मजा आहे ना त्या काळात, हे सगळं आपण करू शकलो. म्हणजे त्या काळातल्या डार्क आठवणी सगळ्यांच्या खूप जास्त आहेत, पण काही काही बऱ्या गोष्टी पण घडल्या त्यातल्या. त्यातलं म्हणजे मला डार्क आठवणींमध्येच मिळालेली साथ म्हणायचं झालं तर म्हणजे फ्रँकली आमचा एक ग्रुप होता ज्याच्यावरती आम्ही संध्याकाळी 6ला व्हिडिओ कॉल चालू व्हायचा. आम्ही 10 जण असायचो. तो म्हणजे लिटरली रावसाहेबांचा कट्टा असल्यासारखं होतं की 10 जण आपण व्हिडिओ कॉलवरती यायचो आणि फक्त एकमेकाच्या उखाळ्या पकाळ्या काढणं आणि एकमेकाची लायकी दाखवून देणं एवढं होतं. पण तो 1 महिना म्हणजे सलग आय गेस 100 दिवस आपण सलग 100 दिवसांचा रेकॉर्ड झाला. फावल्या वेळात पोरं इतकी फुकटी होती, 100 दिवस बोलत होती सलग एकमेकांशी. व्हिडिओ कॉल रोज व्हायचे. आणि पण त्याच्यामुळे आधार होता. म्हणजे लिटरली मी घरी एकटा राहत होतो. अरे तेव्हा मी आणि गोल्डी दोघंच होतो. तर दिवसभर त्या लॅपटॉपसमोर काम केल्यानंतर तो 1 तास असा असायचा की तिथे ते एक मोकळीक मिळायची आणि ते एक्सप्रेस करायला एक ते 100 दिवस नंतर आम्ही प्रत्यक्षात भेटून सेलिब्रेट केले की वाव. ते कसं झालं सेलिब्रेशन ह्याबद्दल आपण बोलायला नको. ते खरं अनफिल्टर्ड होईल. येस आय गेस आपण खूप धमाल गप्पा मारल्यात आणि खूप त्या घाम फुटेपर्यंत बोललोय. ओले झालोय आम्ही. ओले झालं प्रॉपर. म्हणजे आज मी अमुक तमुक साठी जो घाम गाळलाय. कॅप्शन गेम ऑन. आय गेस दॅट्स इट. आपण खूप मजा आली कॉन्व्हर्सेशन करायला. थँक्यू सो मच अमेय, तू आलास. आम्हाला एकतर ऑनेस्टली काय पहिला असा ऍक्टर स्टार मराठीतले काय सांगतो. क्लोज तर करू दे. कट करायला लागेल. असं म्हणजे दिसला हा सूट वगैरे घालून आता इथे बसलाय आणि आता कुठल्याही क्षणी रॅपिड फायर घेईल वगैरे. औपचारिकता म्हणजे केवढी. तूच संपवा. हा नाही रे, हे शेवटचं हे होऊन जाऊ दे. थँक्यू सो मच आलास आम्ही. हा आमचा पहिला स्टार ऍक्टर. हा पहिला पॉडकास्ट होता. स्टार एका ऍक्टर आहे मी, ते पहिले तू ठरव. ऍक्टर एका वाक्यात 2 शिव्या द्यायच्या नाही. आम्हाला वाटत नाही आम्हाला संपू देणार. आम्ही कंटिन्यू करतो. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज जाऊन अमुक तमुकला सबस्क्राईब करा. हो करा, सबस्क्राईब करा. कारण व्हिडिओज तर सगळे चांगले असतातच. बऱ्याचदा एक्सपर्ट ओपिनियन असतं, खूप इन्साइटफुल गोष्टी असतात, खूप चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील. रिलेटेबल कॉन्टेंट आहे. ॲट द सेम टाईम मला असं वाटतं की काहीतरी आयुष्यात तुम्हाला दिशा देणारा कॉन्टेंट आहे. दुसरी गोष्ट, ह्यांना तुम्ही इंस्टाग्रामवर पण फॉलो करा, कारण की ते त्या एपिसोडमधनं चांगले असे रील्स कापून इन्स्टावर टाकतात, जेणेकरून तुम्ही असे खेचले जाल यूट्यूबकडे. असाही त्यांचा प्रयत्न. ही असते पॉडकास्टवाल्यांची स्ट्रॅटेजी, पण ती चांगली चालली आहे ह्यांची. सो ही 2 मित्रमंडळी आमची उत्तम काम करत आहेत. यांच्या या सगळ्या उपक्रमाला आमच्या भरभरून शुभेच्छा. आणि आज हा मान तुम्ही मला दिलात, इथे घाम घालण्याची मला संधी दिलीत. तर याबद्दल थँक्यू सो मच. अजून तुम्ही मला
सतत हे स्टार स्टार ॲक्टर ॲक्टर असं म्हणण्यापेक्षा मीच हे संपवतो. थँक्यू. आई गं, बाप.